भलताच विषय आहे काहीतरी, हॉस्पिटलमध्ये आहेत वगैरे हे सगळं चाललंय. आणि तिथून एक असं ना वियर्ड हसत नाचत एक क्लाउन येतो आणि माझं असं झालं की धाबे दळणलंय त्यांनी, असं क्रॉस केला माझ्याकडे बघितलं म्हणजे हे काय यात, थांब जरा, इथे पब्लिक प्लेस आहे इथे तू कर. सो त्यांनी मी मेजर ऑकवर्ड होते त्या गोष्टी. बरं, तुमच्या केमिस्ट्रीला बूस्ट करणारं प्रत्येकाचा एलिमेंट म्हणजे शुभंकर, म्हणजे तुमची केमिस्ट्री छान उभारून दिसते, तर तुला काय वाटतं याचे काय इनपुट्स असतात त्याच्यामध्ये? त्याचा खरेपणा ब्लंट आहे एकदम, आणि जे आहे ते आहे, हे चेंज होणार नाहीये. तर आता त्याच्या अवतीभोवती तुला काय करायचं याच्यावर तू डिसिजन घ्यायचा, किंवा एक काम राहणं अत्यंत काय म्हणतात स्ट्रेसवाल्या सिच्युएशनमध्ये, की आता जिथे कदाचित भांडण पराकोटीला पोचलंय आणि किंवा अशी सिच्युएशन झाली आहे, तर त्याच्यात तो ज्या पद्धतीने मला असं स्टेबल ठेवतो ना, की तो नाही वरती जात. तर तू तू गेली आहेस ना, तर माझं काम आहे मी शांत राहणार आणि मी तुला खाली येणार. सो आय थिंक दॅट इज द बेस्ट. तिचं असं आहे की ती काय खूप इमोशनल असल्यामुळे, आणि त्या एका पॉइंटला आमच्या भांडणं वगैरे किती काही झालं तर तीच पहिली येते. तिचं म्हणजे मी किती जरी सांगितलं की नाही ना आपण असं राहायला पाहिजे तसं येते, बट भांडणं झाली त्यानंतर हे झाली बिकॉज शी इज व्हेरी इमोशनल. तर तिचं असं होतं की नको मैत्री नको तुटायला आणि मैत्रीत फार काय नको यायला, म्हणून तीच असं होते की बघ, आणि ते ऐकून दाखवते ती की बघ परत मीच बोलते पहिलं, परत मीच मेसेज वगैरे केलाय. तर माझं असतं हां ठीक आहे चालेल. मी खूप ब्लंट होतो, मी खूप निर्दयी वागतो कधी कधी, पण ती खूप गोड आहे तशी माणूस म्हणून. पण 500 रुपये काढ होता बस झालं. बरं, कोणती मुवमेंट एकमेकांना ऑकवर्ड करू, म्हणजे शुभंकरला कोणती मुवमेंट तुला असं वाटतं तो त्या मुवमेंटमध्ये कदाचित ऑकवर्ड होऊ शकतो? मला नाही वाटत अशी एकही गोष्ट आहे ज्याच्याने शुभंकर ऑकवर्ड होईल. तो समोरच्याला करतो, पण एक गोष्ट नाही सांगते मी, एक गोष्ट जी शुभंकरला अनकम्फर्टेबल करते ते म्हणजे जोकर असतात ना, जोकर जे पेंट बिंट करून येतात, नाक बीक लावून येतात, त्याला खूप अनकम्फर्टेबल होतो शुभंकर. एक हॉलिवूडची फिल्म आहे इट नावाची, ती शुभंकरनी बघितलेली नाही. मी त्याला जबरदस्तीने शेजारी बस ही भीती घालवायची आपल्याला. कॅरेक्टर्सला घाबरतो. जोकर कॅरेक्टर म्हणजे ते टिपिकल क्लाउन असतात ना. नाही, जोकर कॅरेक्टर म्हणजे आता जोकर हे खूप खूप कमालीचं कॅरेक्टर आहे आणि मला ते खूप आवडतं. आणि ज्या प्रकारे जोकर दाखवलंय मला त्याच्याशी नाही अनकम्फर्टेबल होतं. जे ते असे सर्कस बिरकस मध्ये असतात ना, मी सर्कस नाही बघितली आहे भाई. मला असं होतं की हे आणि ते सगळं करून एकतर ते एवढे असे दिसत असतात, त्यात ना ते हसतायत, खिदळतायत, आणि मला असं होतं की नाही यार यांच्याशी जरा लांब. आम्ही एक पिक्चर बघत होतो कुठला तो मॅन नेम्ड ऑटो नावाचा, मॅन नेम्ड ऑटो नावाचा पिक्चर आहे. त्याच्यात बरं भलताच विषय आहे काहीतरी, हॉस्पिटलमध्ये आहेत वगैरे हे सगळं चाललंय. आणि तिथून एक असं ना वियर्ड हसत नाचत एक क्लाउन येतो आणि माझं असं झालं की धाबे दळणलंय त्यांनी, असं क्रॉस केला माझ्याकडे बघितलं म्हणजे हे काय यात. बरं ती हॉरर फिल्म नाही काय नाही, तो फक्त हॉस्पिटलमध्ये मुलांना जरा हॅपी ठेवायला म्हणून येतो. सो मी त्या गोष्टीत खूप अनकम्फर्टेबल होतो बस. मला नाही होत माझी पण संस्कृतीबद्दल ही ऑकवर्ड. म्हणजे मी एकतर माझं काय आहे ना, मी रस्त्यावर किंवा मी कोणाशीही काही बोलू शकतो, मी कोणालाही मी कसंही वागतो बेसिकली. म्हणजे मला इनिबिशन्स नावाच्या गोष्टीच नाही आहेत. आणि ते मला असं वाटतं की माझ्या वडिलांकडनं आलंय, कारण की आम्ही मॉल्समध्ये गेलो तर काहीतरी आमच्यात वेगळंच अंगात येतं. कारण की इतर जे लोक आता लिफ्टमध्ये असेल तर मी परवाच आमची गोष्ट झाली की मी आणि वडील माझे नेहमी करत असतो की आम्ही जिब्रिशमध्ये बोलतो किंवा काही, तर मी मध्ये जिब्रिशमध्ये बोलायला लागतो हिच्याशी, किंवा मी फोनवरती बोलतो किंवा काही व्हॉइस नोट करतोय. तर हे खूप तिला अनकम्फर्टेबल फील होतं. तिला असं वाटतं की अरे तू हे काय करते, व्हॉट आर यू डुईंग, डोंट डू दिस. आणि त्याच्यानंतर उगाच काहीतरी म्हणजे आम्ही टोल वगैरे देताना अहम ब्रह्मास्मी वगैरे काही म्हणजे बोलायचं. आणि त्यांना असं वाटतं की बरं, आणि हे त्याच्यावर ते रिस्पॉन्ड करतात ते लोक. आणि खूप त्यांना असं ऑकवर्ड फील होतं की आता जय जिनेंद्र अहम ब्रह्मास्मी वगैरे म्हटल्यानंतर त्यांनी काय म्हणावं, तर ते फक्त 50 रुपये एवढं फक्त म्हणतात की काहीतरी 30 रुपयात वगैरे.
सो मला हा जो त्यांचा चेहरा होतो ना अनकम्फर्टेबल झालेला, मला ती खूप किक बसते. हा अनकम्फर्टेबल झालेला चेहरा बघण्यात मला ती किक बसते. awkward करतोस त्यांना हो uncomfortable. हो. आणि त्याच्यामुळे हिला असं होतं की व्हॉट आर यू डुईंग. हा म्हणजे मी असोल ना तो काहीतरी बोलतो आणि मला असं एकदम होतं, तू कसा वागतोय अरे, तू काय तू थांब जरा, इथे पब्लिक प्लेस आहे इथे तू सो त्यांनी मी मेजर ऑकवर्ड होते त्या गोष्टींनी, की असं एक मिनिट तू केवढं अटेन्शन घेतोय, स्वतःला नको ना इतकं अटेन्शन. फार ऑकवर्ड करू नकोस तिला. आणि तुमची मैत्री अशी छान कायम ठेवा. आणि बोलून तुमच्याशी खूप छान वाटलंय. चित्रपटासाठी शुभेच्छा. आणि या निमित्तानं काही सांगावं असं वाटतंय क्विकली हेच सांगेन की खूप चांगला एंटरटेन करणारा आणि सगळ्या प्रकारचे रस तुम्हाला दाखवणारा हा सिनेमा आहे. आणि एक काहीतरी विचार, तुम्ही सिनेमागृहातून जेव्हा बाहेर पडाल तेव्हा एक काहीतरी विचार घेऊन बाहेर पडाल आणि तुम्ही तुमच्या मित्रांना आणि फॅमिलीला घेऊनही हा सिनेमा बघाल, असा आमचा 8/2/75 फक्त इच्छाशक्ती हवी हा सिनेमा येतोय 19 जानेवारीला तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये. तर नक्कीच थिएटर्समध्ये जाऊन हा सिनेमा बघा. नाही, आय थिंक शुभंकरने बऱ्यापैकी सगळं सांगितलं. मला असं वाटतं की तुम्हाला तारीख कळाली 19 जानेवारी. हा चित्रपट प्लीज फक्त तिकीट काढून चित्रपटगृहात जाऊन बघा. थोडंसं आपण आपल्या माणसांना सपोर्ट करूयात. आणि मुळात सपोर्ट करण्यापेक्षाही हा विषय खूप चांगला आहे. आणि बस बाकी काही नाही, आमची फिल्म बघा. मगर चुकीची इन्फॉर्मेशन प्लीज संस्कृतीपर्यंत देऊ नकोस. बराच घोळ होतो, गोंधळ होतो, जो आता आम्ही इकडे थोड्या वेळापूर्वी अनुभवला. मजा करा, एन्जॉय. थँक्यू सो मच. थँक्यू यार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.